खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज। नागरिकांना घराजवळ कोविड लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्याची परवानगी मिळावी यासाठी महानगरपालिकेचे केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे। पालिकेने सर्क्युलर काढलेला आहे। सार्वजनिक आणि खासगी मालमत्ता या दोन्ही ठिकाणी होळी साजरी करता येणार नाही हा आवाहन केलं जातं मुंबईकरांना, आणि जर हे नियम पाळले नाहीत तर आपण काय कारवाई करणार? होळीसाठी आपण जे प्रतिबंध केलेले आहे, मुळात होळी सण आपण जेव्हा साजरा करतो तेव्हा आपण मास्क लावत नाही किंवा मास्क लावला तर होळी सण साजरा करता येणार नाही, किंवा आपण सामाजिक अंतर जे पालन करायचं असेल ते पालन करणं शक्य होत नाही। आणि अनाहूतपणे आपण एखाद्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलो तर आपल्यालासुद्धा हा संसर्ग होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे। तेच आपण अलीकडच्या याच्यामध्ये अनुभवतो आहे। त्यातून आपण सुरक्षित असावं, आपण निरोगी राहावं म्हणून हे निर्बंध आम्ही आणलेले आहेत आणि ते आपल्या हिताचे आहेत। यामध्ये देखरेख करण्यासाठी आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये 5-5 पथकं गठीत केलेली आहेत। यासोबतच पोलीस विभागालासुद्धा सहकार्य करण्यासाठी आम्ही सूचना केलेल्या आहेत। या दोन्हीच्या माध्यमातून आमच्या पथकाद्वारे आणि पोलिसांद्वारे लक्ष ठेवण्यात येईल आणि जिथे असं थोडं भंग केल्याचं आढळत असेल तर त्याच्यावर नियमानुसार उचित कारवाई किंवा त्याला विनंती करण्यात येईल की आपण या नियमाचं पालन करावं, आणि हे नियमाचं पालन करणं आपल्या स्वतःच्या हितासाठी असल्यामुळे ते आपल्यासाठी पालन करणं योग्य असेल। कारवाई केली जाणार नियम म्हणजे जर आढळलं तुम्हाला एखाद्या सोसायटीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी की होळी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन लोक खेळत आहेत, पोलिसी कारवाई केली जाणार का एपिडेमिक ॲक्ट? सुरुवातीमध्ये आम्ही त्यांना विनंती करू। विनंती केल्यानंतर आतापर्यंत मुंबईकरांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। याच्यापर्यंत सहकार्य करतील अशी आपल्याला अपेक्षा आहे। कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही, पण यदा कदाचित कुठे वादविवाद होत असतील किंवा अप्रकार घडत असतील तर त्यावर पोलीस विभाग निश्चितपणे उपलब्ध नियमांचं पालन करून, उपलब्ध आयुधांचा वापर करून कारवाई देखील करण्यासाठी सक्षम असेल। सर, सोबतच जुहूमध्ये आपण काही निर्बंध लावतो आहोत जुहू चौपाटीवर, कारण अंधेरी भागामध्ये जास्त करून कोरोना रुग्ण वाढत आहेत। जुहूमध्ये जर आपल्याला चौपाटीवर फिरायला जायचं असेल तर कोविड टेस्टिंग आधी करावी लागेल अँटीजेन, आणि नंतरच पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे, काय सांगाल त्यावर? जुहूमध्ये आपण 2-3 दिवसापूर्वीचं किंवा कालचं चित्र जर पाहिलं असेल तर बरेचशी मोठ्या गर्दी होते आहे। मास्क लावण्याचं प्रमाण देखील कमी आहे। ते होऊ नये आणि तिथे येणाऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाला आम्ही सूचना केलेली आहे की त्यांना उचित वाटते एकतर संख्या मर्यादित करावी तिथे जुहूवर येणाऱ्यांची, किंवा सामाजिक अंतर पाळण्यासाठी त्यांना पालन होईल असं दक्षता घ्यावी। यासोबतच ज्यांनी मास्क लावलेले नाही त्यांच्यावर दंडनीय कारवाई देखील करण्यात यावी। त्याचाच एक भाग म्हणून त्या भागामध्ये जे येणारे व्यक्ती आहेत त्यांचं एकतर टेस्टिंग केली करण्यात यावं, जेणेकरून बाधित व्यक्ती परत जनमानसामध्ये जाऊ नये आणि बाकीच्या मोठ्या प्रमाणामध्ये संसर्ग वाढू नये यासाठी तिचे प्रयत्न आहेत, आणि निश्चितपणे स्थानिक प्रशासनाने जे आम्ही अधिकार दिले त्याचा ते वापर करत आहे। इतर चौपाट्यांवर सुद्धा अशा प्रकारचे निर्बंध लावले जाणार का? प्रत्येक वॉर्डाच्या विभाग अधिकाऱ्यांना, सहाय्यक आयुक्तांना आम्ही हे अधिकार दिलेले आहेत की हे 3 नियम म्हणजे मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे आणि हात वारंवार धुणे, हे 3 नियमाचं पालन करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जे थोडेफार निर्बंध लावायचे आहेत किंवा थोडेफार आपल्याला निर्बंध उभारायचे आहेत तर त्याचा आपण अवलंब करावा। इतर चौपाट्यावर देखील गर्दी होत असेल आणि नागरिकांना विनंती करून ती गर्दी कमी होत नसेल किंवा नियमाचं पालन होत असेल तर त्यानुसार त्यांना दिलेल्या अधिकारांचा ते वापर करण्यासाठी त्यांना सूचित करण्यात आलेलं आहे। सर, आपण मिशन टेस्टिंग सुरू केलेलं आहे मुंबईभरात रॅपिड अँटीजेन टेस्टिंगचं, मात्र जे टार्गेट दिलेलं आहे जवळपास 50,000 म्हणजे 47,000 अधिक काही टेस्ट, तेवढ्या प्रमाणात ते टेस्टिंग होताना दिसत नाही, त्याच्या निम्मसुद्धा होताना आपल्याला दिसत नाही आहे। नाही, आता आपण आजची जर फिगर घेतली तर आजचा आपला टोटल टेस्टिंग म्हणजे काल जे झालेलं टेस्टिंग आहे त्याची फिगर आज रिपोर्ट झाली की 40,000च्या वर आपण टेस्टिंग केलेलं आहे। म्हणजे आपण पहिल्याच दिवशी 100% होईल असं नाही, परंतु आपण 80%पर्यंत पोहोचलेलं आहे। 47,000पैकी आपण 40,000च्या वर आपण टेस्टिंग केलेलं आहे, आणि दर दिवशी यामध्ये 47,000च नाही, आम्ही त्याच्या पलीकडे देखील जाण्याचं आमचं नियोजन आहे, आणि टप्प्याटप्प्याने आणि जेव्हा सगळ्या सुविधा उपलब्ध होतील तर त्यावेळेस 50,000च्या वरसुद्धा जाण्याची आमची तयारी आहे, आणि ते आम्ही ध्येय निश्चितपणे गाठवू, आणि जेणेकरून जास्तीत जास्त बाधित व्यक्ती आपल्याला बाहेर काढता येतील, त्यांना आयसोलेट करता येईल, त्यांच्यावर उपचार करता येतील, किंवा बाधित होण्याची संशयित असतील त्यांना टेस्टिंग देखील करता येईल,
आणि तोपर्यंत त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये किंवा होम क्वारंटाईनमध्ये त्यांना क्वारंटाईन करतो. सर तर हे जे- आतापर्यंत किती टेस्टिंग झाले आहे, त्याच्यात किती पॉझिटिव्ह मिळाले? 40,000च्या वर टेस्टिंग कालचं जे टेस्टिंग होतं 40,000च्या वर टेस्टिंग झालेलं आहे आणि आज कदाचित फिगर आपल्याला वाढायला दिसेल. साधारणतः 5,000पर्यंत सुद्धा आजचा आकडा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा जाऊ शकतो. सर हे जे पॉझिटिव्ह रुग्ण आपल्याला सापडत आहेत रॅपिड अँटीजेन टेस्टिंगमध्ये साधारणतः कुठले रुग्ण हे अधिक आहेत? म्हणजे गर्दीच्या भागातले आहेत, बाजारपेठांमधले आहेत, मॉलमधले आहेत, फेरीवाले आहेत, नेमके असे आपण काही त्यांना कॅटेगराईज केलेलं आहे का? आपण सर्वच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असे संशयित असतील किंवा भाजी बाजार असेल, मासळी बाजार असेल, शॉपिंग मॉल असेल, फेरीवाले असतील, खाऊ गल्ल्या असतील, प्रत्येक ठिकाणी आपण रॅन्डम पद्धतीने असं आपण सरसकट सगळ्यांचं करण्याची जी रॅन्डम पद्धतीने आपण टेस्टिंग करतो आहे आणि या रॅन्डम पद्धतीने टेस्टिंग केल्यामुळे जे जे आढळतात त्यांना आपण आयसोलेट करतो आहे. आपलं असं एकच आपलं धोरण नाही की फक्त आपण शॉपिंग मॉल किंवा भाजी बाजार किंवा एखादंच असं आपण करत नाही आणि एकत्रितपणे जी माहिती आपण येते ती माहिती आपण उपलब्ध करून देतो. सर 5,000पर्यंत आकडा करायला जाऊ शकतो आणि एका दिवसामध्ये किती हा आकडा कायम राहू शकतो. तर आणखी काही निर्बंध लावण्याचे विचार आहेत महामुंबईसाठी? निर्बंध लावण्याच्या ऐवजी आपण सध्या 3 गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. पहिली गोष्ट आमचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आमची रुग्णशय्या वाढवणे, ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम व्यवस्थित ठेवणे किंवा ऑर्डरची गरज ती वाढवणे, आमच्या ICU बेड्स आहेत किंवा व्हेंटिलेटर आहेत त्याची संख्या पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध करून देणे. तर त्यासाठी आमचं येत्या आठवड्यामध्ये जवळपास आम्ही 22,000च्या वर रुग्णशय्या म्हणजे आज आमच्या 14,000च्या वर आहे तर त्या 22,000पर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे येत्या 8 दिवसामध्ये, जेणेकरून एखादा रुग्ण आजारी पडला तर त्याला रुग्णशय्याला अडचण जायला नको. यासोबतच ऑक्सिजन सप्लाय सिस्टीमसुद्धा त्यांना अडचण जायला नको. हे फक्त मॉडरेटली आणि जे क्रिटिकल पेशंट आहे त्याच्यासाठी, परंतु आम्ही जवळपास 50,000 कॅपॅसिटीचे टप्प्याटप्प्याने CCC2 जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत पण त्यांना कुठलेही सिम्पटम्स नाही अशा रुग्णांसाठी सुद्धा राहण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे आणि येत्या काही दिवसामध्ये त्या सगळ्या योजना कार्यान्वित होतील. सध्या आमच्याकडे 3 कॅटेगरी आम्ही केलेल्या आहेत. रिझर्व कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर बफर कॅटेगरी आहे आणि ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्हमध्ये आम्ही टप्प्याटप्प्याने वाढ करतो आहे. बफर कॅटेगरीमध्ये देखील ॲक्टिव्ह कॅटेगरीमध्ये जातील असा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून योग्य वेळी उचित सुविधा आपल्याला उपलब्ध होऊ शकतील आणि बाधित रुग्णांना तिथे आपल्याला दाखल करता येईल. सर लॉकडाऊनविषयी अफवा प्रचंड वाढल्या आहेत तर त्याच्यावर आपण काही 1 एप्रिलपासून पुन्हा लॉकडाऊन मुंबईत लागेल अशा अफवा खूप प्रमाणात पसरलेल्या आहेत. सध्या लॉकडाऊनचा कुठलाही मुद्दा आमच्या चर्चेमध्ये नाही. आमचं फोकस जो आहे जे 3 गोष्टीवर एक तर टेस्टिंग वाढवणं, दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं आणि तिसरं व्हॅक्सिनेशनवर जास्तीत जास्त जोर देणं आणि 3 गोष्टीवर आम्ही प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळेल. याच्या काळात जास्त निर्बंध लागणार नाही तर मुंबईकरांमध्ये त्या काळात ते निर्बंध लावणे हा काही अंतिम हेतू असू शकत नाही. का निर्बंध लावण्याचे 2 हेतू असतात. एक तर आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी आपल्याला वेळ पाहिजे असतो त्यासाठी निर्बंध लावतो आपण, किंवा नागरिकांचं सहकार्य मिळत नसेल, एका भागामध्ये जास्त पेशंट असतील तर तिथे मर्यादित स्वरूपामध्ये आपण कंटेनमेंट झोन म्हणा किंवा सिलिंग ऑफ बिल्डिंग म्हणा हे करत असतो. परंतु सरसकटपणे निर्बंध लावण्याचा आज आमचा कुठलाही विचार नाही किंवा कुठली चर्चा नाही. निश्चितपणे आज जरी आमची चर्चा नसली तर उद्या म्हणण्यापेक्षा येत्या भविष्यामध्ये रुग्णसंख्येचा विचार करून योग्य तो निर्णय त्यावेळेस घेण्यात येईल. सर मुंबई लोकलबाबत आपण काय निर्णय घेणार आहात? तर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हटले होते की येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे येत्या आठवड्यामध्ये आपण मॉनिटर करतो आहोत परिस्थिती आणि त्या संदर्भात महापालिका आणि रेल्वे प्रशासन निर्णय घेईल. रेल्वे स्टेशनवर देखील आम्ही आता पथकं गठीत केली. त्याचे बाहेर घेऊन येणाऱ्या ट्रेन्स आहेत त्याच्या आम्ही टेस्टिंग करण्यासाठी पथकं तिथे नेमलेली आहेत. परंतु लोकल ट्रेनवर सध्या जी क्षमतेनुसार सुरू आहेत ती क्षमता कायम राहील असा आमचा प्रयत्न आहे. ती कमी करण्याचा कुठलाही विचार सध्या नाही. परंतु शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय यामध्ये 50% उपस्थिती असावी किंवा खाजगी आस्थापनामध्ये देखील 50% उपस्थिती असावी आणि त्याचं त्यांनी पालन करावं, जेणेकरून लोकलमध्ये होणारी गर्दी एका वेळेस प्रवास करण्याची संख्या काही प्रमाणामध्ये कमी होईल आणि त्यामुळे या विषाणूचा प्रसार जास्त होणार नाही त्यासाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे. सर 50% उपस्थितीच्या बाबतीत काही परिपत्रक काढण्यात आलंय का? तसं आवाहन तुम्ही राज्य सरकारला सुद्धा करताय? निश्चितपणे आम्ही परिपत्रक काढलेलं आहे. यापूर्वी ज्या सूचना ज्या होत्या त्या आम्ही कायम केलेल्या आहेत आणि त्यासुद्धा वारंवार आम्ही
संबंधित नजरेला आणलेले आहेत आणि बरीचशी कारणं आहेत. त्यानुसार त्यांनी एक स्टॅगर्ड पद्धतीने किंवा अल्टरनेटिव्ह पद्धतीने त्यांनी त्यांचा जो व्यवस्थापन आहे, त्यांचे जे कार्यभाग आहे त्यानुसार ते पालन करत आहेत. शासकीय निमशासकीय कार्यालय जर 50% क्षमतेने चालवायचे असतील तर मग BMC किंवा मंत्रालय या ठिकाणी सुद्धा 50% क्षमतेनेच चालवणार आहोत का आपण यंत्रणा? मंत्रालयामध्ये तसा निर्णय झालेला आहे, परंतु BMCचे सर्व डिपार्टमेंट हे इसेन्शियल सर्व्हिसेस मोडतात. कुठले डिपार्टमेंट असो तर त्यामध्ये इसेन्शियल सर्व्हिसेसला यामध्ये सूट दिलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेची सर्व रुग्णालय म्हणा, सगळं आस्थापना म्हणा किंवा सगळे कार्यालय म्हणा हे पूर्ण क्षमतेने सुरू राहतात. खाजगी कार्यालयांना निर्देश आहेत की सूचना आहेत? निर्देश आहेत त्यांना की 50% त्यांनी त्याचं कर्मचारी बोलवावेत कामावर. यामध्ये 2 ग्रुप करावेत. एक कोअर ग्रुप जे कर्मचारी रोज लागतात असे 25% कर्मचारी असू शकतील आणि 25% कर्मचारी जे अधूनमधून लागू शकतात त्यांना सुद्धा आपल्याला 50 अशा प्रकारे 50% कर्मचाऱ्यांवरच त्यांनी कार्य चालवावं असं त्यांना सूचना दिलेल्या पण आहेत. तसं पाळलेलं जात दिसत नाहीये आपल्याला, तर मग तुम्ही ते कारवाई करणार आहे का किंवा तुम्ही तपासणी करणार आहे का? निश्चितपणे आमचे जे सांगितलं की जे पथकं आहेत 5-5 पथकं प्रत्येक याच्या वार्डामध्ये त्यांच्यामार्फत एखादी तक्रार आली तर त्याची तपासणी होते किंवा आम्ही आकस्मिकपणे सुद्धा ज्या मोठ्या आस्थापना आहेत जिथे जास्त मोठे लोक काम करतात ती सुद्धा आम्ही तपासणी करत असतो. तर चौपाट्याने पर्यटन स्थळांवर पण गर्दी होते, खास करून वीकेंडला म्हणजे शुक्रवारपासून रविवारपर्यंत. पुन्हा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.